महाभारत भाग 17वा. कुंती. कृष्णाच्या आजोबांना पृथ नावाची एक सुंदर कन्या होती. तिचा चुलत भाऊ कुंतीभोज निसंतान होता. त्यामुळे त्यांनी पृथाला दत्तक घेतले आणि तिचे नाव कुंती ठेवले. कुंती स्वभावाने अतिशय सद्गुणी, नम्र आणि सेवाभावी होती. ती पाहुण्यांची मनापासून सेवा करत असे. एकदा दुर्वासा ऋषी तिच्या घरी आले. तिच्या नम्रतेने आणि सेवाभावाने ते अत्यंत प्रसन्न झाले. आशीर्वाद म्हणून त्यांनी कुंतीला एक वर दिला, एक असा मंत्र ज्याच्या सहाय्याने ती कोणत्याही देवतेला आवाहन करून त्याच्याकडून अपत्य प्राप्त करून घेऊ शकते. त्यावेळी कुंती अजून लहान आणि उत्सुक होती. मंत्र खरा आहे का हे पाहण्यासाठी तिने सूर्यदेवतेचे स्मरण केले आणि मंत्र उच्चारला. तत्क्षणी तेजस्वी सूर्यदेव तिच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, तू मला बोलावले आहेस म्हणून तुला एक तेजस्वी पुत्र मिळेल. कुंती घाबरली आणि क्षमा याचना केली, पण मंत्राचा परिणाम बदलता आला नाही. लवकरच तिला एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला, तो म्हणजे कर्ण. त्या बालकाच्या कानात सुवर्ण कुंडले आणि अंगावर कवच होते. अविवाहित असल्याने कुंती अत्यंत व्यथित झाली. तिने तो बालक एका पेटीत ठेवून नदीच्या प्रवाहात सोडून दिला. ती पेटी पुढे अधिरथ नावाच्या सारथ्याला सापडली. त्याने आणि त्याची पत्नी राधा हिने बालकाला आपला पुत्र म्हणून वाढवले. अशा रीतीने कर्णाचा जन्म झाला आणि तो पुढे इतिहासातील एक महान आणि तेजस्वी योद्धा ठरला. धन्यवाद.